नमस्कार. स्वामी कृपा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कुलदेवता, ग्रामदैवता आणि इष्टदेवता कोणाला म्हणतात ते आज आपण जाणून घेऊयात. गावाच्या संरक्षक देवतेला ग्रामदेवता असे म्हणतात. गावावर संकट येऊ नये म्हणून एखाद्या रक्षणकर्त्या देवाची किंवा देवीची स्थापना करून त्यांचे मंदिर उभारायचे आणि गावातील सण उत्सव या मंदिराच्या साक्षीनेच पार पाडायचे, अशी पूर्वापार प्रथा परंपरा चालत आलेली असते. हे दैवत पूर, दुष्काळ, भूकंप यासारखे नैसर्गिक संकटे, रोगराई इत्यादींपासून गावाचं संरक्षण करते असा सर्वसामान्यांचा समज आहे. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता तीच आपली कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, अशी देवता म्हणजेच आपली कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी असे संबोधलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला जी देवता आवडते, जिचं पूजन साधना करायला मनापासून आवडतं, त्या देवतेला इष्ट देवता म्हणतात. अशी देखील मान्यता आहे की मागील जन्मामध्ये आपण त्या देवतेची पूजा साधना केली होती, पण ती साधना अपूर्णच असताना जर आपला मृत्यू असेल तर या जन्मात ती साधना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या मनामध्ये त्या देवतेविषयी आवड निर्माण होते. आपल्या जीवनात काही वेळा अचानक संकट येतात, कामं अडकतात, मन शांत राहत नाही. अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की सगळं काही ठीक सुरू आहे ना? आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्यावर आहे ना? कुलदेवता म्हणजे फक्त एक देव नाही, ते आपल्या पूर्वजांची श्रद्धा, संरक्षण आणि ऊर्जा आहे. कारण आपल्या घराची, आपल्या वंशाची रक्षा करणारी शक्ती म्हणजे कुलदेवता. जर त्यांचा आशीर्वाद कायम राहिला तर जीवनात मार्ग आपल्याला आपोआप सापडतात. पूर्वी आपल्या घरातील लोक प्रत्येक शुभ कार्यापूर्वी कुलदेवतेची पूजा अवश्य करत. लग्न असो, नवीन घर असो किंवा कोणतेही महत्वाचे काम, सर्वप्रथम आपल्याला आठवण येते ती म्हणजे कुलदेवतेची. कारण असं मानलं जातं की कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तर अडचणी कमी होतात, घरात शांतता आणि समृद्धी नांदते आणि नकारात्मक शक्तीपासून आपल्याला संरक्षण मिळतं. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे मनापासून कुलदेवतेचे नाव घ्यायला हवं. मोठी पूजा केली नाही तरी चालेल, पण श्रद्धा आणि भाव असणं सर्वात महत्वाचं. शक्य असेल तर वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवतेच्या मंदिराला आपल्याला नक्की भेट द्यायला हवी. ही फक्त एक भेट नसते, ही आपल्या मुळाशी जोडण्याची प्रक्रियाच असते. कुलदेवता आणि पूर्वज यांचा संबंध खूप खोल आहे. आपल्या घरातील मोठ्यांचा आदर करा आणि पितृपक्षात श्रद्धेने तर्पण करायला विसरू नका. कारण पूर्वज समाधानी असतील तरच कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. खोटं बोलणं, फसवणूक, इतरांना दुखावणं या गोष्टींमुळे आध्यात्मिक ऊर्जा कमी होत असते. कुलदेवतेचा आशीर्वाद टिकवायचा असेल तर आपलं वर्तन ही शुद्ध आणि प्रामाणिक असणं गरजेचं आहे. प्रत्येक घराच्या काही प्रथा आणि परंपरा असतात, जसे की विशिष्ट सण, उत्सव, उपवास किंवा पूजा. हे कुलाचार कधीही विसरू नका, कारण त्यातच आपल्या घराची आध्यात्मिक ताकद दडलेली असते. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण वेळ येते तेव्हा घाबरून जायचं नसतं. फक्त डोळे बंद करायचे आणि मनापासून कुलदेवतेचं स्मरण करायचं. कुलदेवता योग्य मार्ग दाखवते आणि संकटातून आपल्याला बाहेर काढण्यास मदत करते. अनेक घरामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जेव्हा लोक कुलदेवतेचं स्मरण करतात तेव्हा हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडलेले दिसतात. आणि असं आपल्याला पाहायला देखील मिळत आहे. अडकलेली कामं पूर्ण होतात आणि त्यांची मन शांत होतात आणि घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आपसुक जे आनंदाचं वातावरण आहे ते आपापसात निर्माण होतं. म्हणूनच कुलदेवता ही फक्त एक श्रद्धा नाही, ती आपल्या जीवनाचीच एक दिशा आहे. जर तुम्ही मनापासून त्यांचं स्मरण केलं तर त्यांचाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी असतो. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि